आता ही आकृती आहेत की आहेत सांगेल म्हणजे कसं तुम्ही रिस्पॉन्स दिला तर मग मी चार गोष्टी जास्त सांगेल. तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला मी काय करेल तिथे थांबेल. हा याला आहेत म्हणतात. मग मी तेव्हापासून रिस्पॉन्सचा अर्थ काय की अंदाजा पुढची गोष्ट सांगायची. रिस्पॉन्सचा अर्थ नाही आला तर याचा अर्थ असा असतो की तुम्हाला माहिती नाही मला ते परत करायचं. कळतंय का की आपलं भाषण सुरू ठेवायचं. मित्रांनो हे लर्निंग प्रोसेस आहे त्याच्यामुळे तुमचा रिस्पॉन्स पण गरजेचा असतो. असं तर मग तुम्ही व्हिडिओ बघा ना माझे मी व्हिडिओ काढतोय ते दान 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 एका एका लेक्चरमध्ये एक घनफळ पूर्ण चॅप्टर 1.5 तासामध्ये इतकं सोपं चॅप्टर असतं ते. इतकं जर सोपं असतं तर एक 150 रुपयाचं पुस्तक घेऊन तुमचं सगळं झालं असतं. सरकारला लागली असती कशाला तुम्हाला लर्निंग प्रोसेस मध्ये संवाद असला पाहिजे तुम्ही सांगा मी सोपं सोपं विचारेन आणि जर बाजू त्याच्या सारख्या असल्या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला म्हणजे म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारख्या आणि याला दिसणारा भाग म्हणजे हा दिसतोय बाबा दिसणारा भाग आणि ती हाईट जर जुडली तर ते आकारमानामध्ये रूपांतरित होतं जे क्षेत्रफळ आहे ते. म्हणजे कसं बघ याला जर तुम्ही एक विशिष्ट हाईट दिली एक आकार त्यांना आणि दिसताना काय दिसतंय रबर वगैरे आयताकृती काहीतरी डोळा भरावा असेल खोका आकार कसा आहे ठोकळा वगैरे असा लक्षात आला असेल. आता हे जे आकार आहेत हे याच्यामध्ये लांबी रुंदी आधीच होती. पहिला आयत काढला होता आपण इथे चौकोन काढला होता लांबी रुंदी होती त्याला याला आपण एक हाईट दिली जास्तीची. हाईट दिल्यानंतर त्या क्षेत्रफळाचं रूपांतर आकारमानामध्ये होतं म्हणजे घनफळामध्ये होतं. डिटेलमध्ये का सांगतोय कारण ते सूत्र कसे तयार होतात ते आपल्याला समजून घ्यायचे. समजलं सूत्र लगेच पाठ होते वेगळे सूत्र नाही आहेत. जर तुम्हाला क्षेत्रफळचे सूत्र माहिती असतील तर घनफळचे सूत्र तुम्हाला लगेच पाठ होतील. समजलं हे आकृती काय ते व्यवस्थित समजून घ्या. आता हे आयत याला एक विशिष्ट हाईट दिली आपण अशी याच्यामध्ये पहिले दोन गोष्टी होत्या लांबी आणि रुंदी होती दोन होत्या दोन लेंथ होत्या. आता त्याच्यामध्ये काय केलं आपण एक हाईट जोडली म्हणजे 3 झाल्या. म्हणून याला या आकृत्यांना आकारमान जे असतात घनफळ जे असतात त्याच्यात ज्या आकृत्या असतात यांना 3D म्हणतात. 3D म्हणजे 3 डायमेन्शनल फिगर. ही फिगर कुठली असते 3 डायमेन्शनल 3 डायमेन्शन असतात त्याला. डायमेन्शन म्हणजे मोजलेलं माप वगैरे ते त्याला होतं डायमेन्शन. 3 डायमेन्शन आहे त्याला 3 आहे ते 2D होत्या का कारण त्याला लांबी आणि रुंदी होती. समजलं वर्तुळामध्ये लांबी रुंदी नसते पण आर 2 वेळा होतं आर स्क्वेअर होता नाही का पाय आर वर्ग म्हणजे आर आर 2 वेळा होतं म्हणून त्याला 2D म्हणतात 2 डायमेन्शन. समजलं आणि लांबी रुंदी याच्यात होती क्षेत्रफळामध्ये नंतर याच्यात ए गुणिले ए वर्ग होता म्हणजे 2 डायमेन्शन होतं. आता इथे 3 डायमेन्शन असतील म्हणजे यांची जी आकृती असेल त्याचं आकारमान जे असेल हे आकारमान 3 डायमेन्शन मध्ये मेन्शन केलेलं असेल. मग याचा फॉर्म्युला काय असतो मग ही आकृती कुठली ते आधी समजून घेऊ. दोन बेसिक आकृती आपल्या आणि दोघी आजूबाजूला लिहायच्या दोघींचे फॉर्म्युला आजूबाजूला लिहायचे कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचा. कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण करणार आहे कारण तेव्हा ते पाठ होतील तुम्हाला. आता बघा इथे लांबी आहे ही रुंदी आहे ही लांबी झाली रुंदी झाली ही हाईट आहे विषय असं समजणार लांबी ही रुंदी आणि ही हाईट उंची अशी
ही हाईट आहे म्हणजे ही पण हाईट झाली, लांबी आहे म्हणजे ही लांबी झाली, ही रुंदी आहे म्हणजे ही रुंदी झाली. समजलं? खाली हे बघा, हे आता यांच्यातला हा पार्ट दिसत नाही आपल्याला, दिसणार आहे का आपल्याला? कसा आहे तिकडला पार्ट दिसतो का? समोरचा एक भाग दिसतो फक्त आपल्याला, तो व्हिडिओ मध्ये असा. आता याच्यामध्ये याचं क्षेत्रफळ आधी होतच, आयत होता तो, लांबी रुंदी त्याला होतीच. आता एक इमॅजिन करा की हा असा आयत आहे, असा खाली खाली असा आयत आहे असं इमॅजिन करा. असा आयत खाली येतो, समजलं? आणि त्याला अशी हाईट उचललेली भिंती बांधल्या, त्या किती म्हणजे भिंती बांधल्या त्याला, समजलं? म्हणजे काय, त्याला ऑलरेडी हाईट होती, त्याला ऑलरेडी त्याला क्षेत्रफळ होतं, त्याला म्हणजे त्याला हाईट जोडली आकार तयार होतो. ही आकृती याला म्हणतात इष्टिकेची. शब्द असला तर काय आहे इष्टिकाची ती एक, किंवा त्याला क्युबॉइड म्हणतात किंवा घनक म्हणतात. इष्टिकाची ती म्हणजे कोणत्या आकृत्या, खोडरबर पाहिलं असेल तुम्ही, खोडरबर त्याला इष्टिकाची ती म्हणतात. माचीची डबी पाहिली असेल त्याला इष्टिकाची ती म्हणतात. तुम्ही ते गुरढोरांसाठी ते तयार करता बघा पाण्याचं कुंड आयताकृती, त्याला इष्टिकाची ती म्हणतात. समजा असे जे जे आहेत ते पुस्तक पाहिलं तुम्ही, पुस्तक त्याला इष्टिकाची ती म्हणतात. समजलं का? हा टेबल दिसतोय इष्टिकाची ती, कारण सगळ्या बाजू वेगवेगळ्या दिसत आहे ना, त्याच्या लांबी रुंदी उंची वेगवेगळ्या आहे. तसं हे इष्टिकाची, याच्यामध्ये लांबी गुणिला रुंदी म्हणजे क्षेत्रफळ होतच, फक्त त्याला हाईट जोडली तर घनफळ झालं. जे इष्टिकाची ती अशी जर आकृती असेल ज्याच्यामध्ये लांबी रुंदी उंची असेल, त्याचं घनफळ किती असतं? त्याचं घनफळ किती असतं? इष्टिकाची तिचा घनफळ तर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची असतं. लक्षात आलं? आता हे तयार कसं झालं ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्याचा एरिया, लांबी गुणिला रुंदी काय आहे? एरिया, क्षेत्रफळ गुणिला हाईट. लक्षात आलं? म्हणजे बाकीच्या ज्या आकृत्या आहेत त्या तयार होत असताना जर जे आपल्याला सूत्र आठवले नाही तर याच्यावरनं लक्षात येऊ शकतं. समजलं? तर बघ, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. आता हे जे इथे सगळे लांबी रुंदी उंची सगळे सारखे, समभुज चौकोनमध्ये काय होतं, लांबी रुंदी सारखी होती, हे मानलं होतं, बाजू मानली होत्या. आता सर्व बाजू याचे सारखे आहे, याच्यामध्ये सर्व बाजू वेगवेगळे आहे, आकृती तशीच आहे. समजलं का? फक्त याच्यात लांबी रुंदी उंची वेगवेगळे म्हणून याला इष्टिकाची ती म्हणतात, आणि याला सगळे सारखे आहे, बाजू लांबी रुंदी उंची सगळं सारखं आहे म्हणून याला घन म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात याला? घन किंवा ना आपण त्याला एक नाही का ठोकळे ते पूर्ण चौकोन बॉक्स आहे, चौकोन टाकी आहे, लांबी रुंदी उंची सगळं सारखं आहे, त्याचं माप, त्याला ठोकळा म्हणतात किंवा घन. आणि हिंदीमध्ये घन म्हणतात याला, घन म्हणतात हिंदीमध्ये घनच म्हणतात त्याला. इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात? क्यूब. समजलं? हे जे तुम्ही शिकता ना, 5चा स्क्वेअर किती, 4चा क्यूब किती, तेच आहे. स्क्वेअर म्हणजे काय? 2 डायमेन्शन. स्क्वेअर म्हणजे काय? 2 डायमेन्शन. जर तुम्ही असा स्क्वेअर काढला, म्हणजे चौकोन म्हणजे स्क्वेअर असतो ना, त्याचं क्षेत्रफळ किती असतं? ए वर्ग असं असतं. आपण स्क्वेअर जो असतो तो वर्गाला म्हणतो का, त्याच्यावरून आलं. क्यूब आपण काय म्हणतो? कारण बघा याचं क्षेत्रफळ किती होतं? ए वर्ग होतं. याला हाईट जोडली, आता तिथे घनफळ होते. हाईट जोडली, याची हाईट किती सांगा बरं? याची हाईट किती? याची या फिगरची हाईट किती आहे? आता सांगितलं ना किती आहे, किती हाईट किती दिसते? हा हे स्क्वेअर काय चौकोनाचं क्षेत्रफळ समोर, हाईट किती आहे त्याला? हाईट किती असेल अंदाज सांग.
अंदाज काय सांगितलं आता सांगितलं तुम्हाला की याची लांबी रुंदी उंची सारखी असते मराठीतल्या तिकडे इथे लांबी रुंदी उंची सारखी आहे सगळे हे काय दाखवले इथे वेगवेगळे काय कारण इथे वेगवेगळी लांबी रुंदी उंची. हे सगळे लांबी रुंदी उंची सारखी आहे म्हणजे हाईट हेच असेल म्हणजे काय म्हणजे ते हे बघा, दोन वेळा एक वेळा आहे. म्हणजे ए क्यूब किती असतं एचा घन समजलं याचा घनपट घनपट म्हणजे याचा आकार किती असतो तो एवढा असतो याच्यावरनं तुम्ही त्या याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये किंवा त्या टाकीमध्ये किती पाणी मावू शकतं हे काढू शकता तुम्ही हाताने समजा कॅल्क्युलेशन करून कसं पुढे जमेल तुम्हाला पहिले हे सूत्र लिहून घ्या. घनफळ म्हणजे काय तर इष्टिकाचे सुद्धा घनफळ लांबी एक क्यूब आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे असतं आता एखादा बॉक्स आहे मोठा बॉक्स आहे आयताकृती त्याला तुम्हाला रंगवायचं आहे समजला त्याला रंगवायचं असेल म्हणजे त्याचा वरचा भाग दिसणारा भाग दिसणारे जे पृष्ठभाग आहे त्यालाच रंगवणार आहे तुम्ही त्याचा आकार किती आहे तो महत्वाचा नाही त्याचा दिसणारा भाग किती आहे तो महत्वाचा आहे रंग मारत असताना काय महत्वाचं असतं आता हे भिंत मागे सांगितलं तुम्हाला भिंतीला रंगवायचंय तर दिसणारा भाग महत्वाचा आहे ना की ते किती जाडी आहे की ते महत्वाचं आहे का ती समजा एवढी जाडी असते एवढी असते आणि एवढा साकार आहे तर आपल्याला रंग तर वरूनच मारायचा आहे मग ते काय असते पृष्ठभाग असतो पृष्ठ समजलं तर त्याला म्हणतात पृष्ठबळ जो भाग दिसणारा असतो त्याला म्हणजेच क्षेत्रफळ असते लक्षात आलं मग हे जो आकृती दिसते याचा दिसणारे भाग कोणते असतील थोडे इमॅजिन करा आजूबाजूला ते किती भाग असतील जनावर एक भाग झाला दुसरा झाला तिसरा अजून अर्धे इकडे दिसत आहे अर्धे दिसत नाही किती बघा किती बाजू असतात तुझ्या किती तिच्या फळ्या किती असतात ते बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा असतात त्याला म्हणजे सहा क्षेत्रफळ आहे तिथे इथे आणि इथे मग इथे कोणकोणते सहा आहे किती लांबी रुंदी लांबी रुंदीवाले इथे एक आहे आणि इथे खाली एक आहे म्हणजे किती वेळा लांबी रुंदी झाली दोन वेळा आता हे जर घेतलं तुम्ही रुंदी आणि उंची असा आहे ना तो क्षेत्रफळ किती वेळा आहे तो हा बी एच असेल तर इथे पण असेल दोन वेळा बी एच प्लस अजून कुठला असतो बघा हा एक भाग हा हा एल आहे हा बी एच एल एच तिकडनं एक एल एच दोन वेळा एल बी अधिक दोन वेळा बी एच अधिक दोन वेळा एल एच हा सगळ्यात मला दोन एल बी त्यांच्यामध्ये किती क्षेत्रफळ आहे पुरे त्यांचा पण त्याला एक शब्द आहे कंस बी एच संपूर्ण पृष्ठफळ किती असतं दोन वेगळं बरं वेगळं दोन एल बी बी एच हे इथून लिहा इथून लिहा आणि खाली लिहा पूर्ण पृष्ठफळ बरोबर दोन कंसामध्ये एल बी बी एच आणि
हा एक भाग बघ. याचं क्षेत्रफळ किती? ए गुणिले ए, म्हणजे किती झालं? ए वर्ग झाला ना. पहिल्या भागाचं क्षेत्रफळ किती झालं? ए गुणिला ए, किती झाले ते? ए स्क्वेअर. असे किती भाग आहे ते? सगळे सारखे आहे ना ते? या आकृतीमध्ये सर्वच्या सर्व भाग सारखे असतात. मग किती आहेत ते? ए वर्ग एक भागाचं झालं, तर इतर किती भाग आहेत टोटल? सांगितलं ना तुम्ही 6. मग किती वेळा ए स्क्वेअर असेल तो? 6 वेळा. ज्याचं संपूर्ण पृष्ठफळ काय? संपूर्ण पृष्ठफळ कोणाचं? घनाचा, या ठोकळाचं संपूर्ण पृष्ठफळ किती आहे? किती आहे? 6 वेळा ए स्क्वेअर. ए स्क्वेअर अधिक ए स्क्वेअर असं 6 वेळा लिहावं लागेल. त्याच्यापेक्षा 6 ए स्क्वेअर हे डायरेक्ट पाठ करायचंय. त्यामध्ये एक तिसरा फॉर्म्युला खोली आहे. समजा हे खोली आहेतच आहे ना एक प्रकारचं, समजा इष्टिकाची तिचाच आकार आहे. याच्यामध्ये सर्वात मोठी काडी ठेवायची असते, काडी, टोकर टोकर वगैरे ठेवायचं आहे काहीतरी सर्वात जास्त लांबीचं. तर कशी ठेवता येईल सांगा मग? ठेवली का कधी? एखाद्या छोट्या माचीच्या डब्यात मोठी काडी ठेवायची असते तर कशी ठेवता येते? कशी? कशामध्ये? बोला. डायमीटर मध्ये, कर्णामध्ये, बरोबर. कर्णामध्ये ठेवले होते, समजलं? म्हणजे समजा अशी खोली अशी ठेवली होती, समजलं? कशामध्ये? कर्णामध्ये ठेवली होती, लक्षात आलं? मग ह्या इष्टिका चितीचा कर्ण किती असतो? कर्ण, इष्टिका चितीचा कर्ण किती असतो इथे? तर माहिती आपल्याला असं काढलं आपण बा बी एल स्क्वेअर बी स्क्वेअर ते अंडर रूट मध्ये लिहिलं होतं मागे. कर्ण बरोबर काय असतो? एल स्क्वेअर. त्याला किती करून पाठ केला होता. तर याचा कर्ण असतो, लिहा. तो काय होता आपला? एल वर्ग अधिक बी वर्ग असा होता. आता इथे कोण वाढलाय? एच वाढलाय म्हणून एच वर्ग. इष्टिका चितीचा कर्ण किती असतो? एल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्ग. आणि या घनाचा कर्ण काय असतो? तिथे काय होता? रूट 2a होता. रूट 2a होता. थ्री डायमेन्शनल आहे. मग इथे रूट 3a असा आहे, 3 वेळा आहे. फॉर्म्युले बघणार आहे, सगळ्या आकृत्यांचे फॉर्म्युले बघू आणि त्याच्यानंतर मग याचे गणित एक साथ घेऊ आपण. फॉर्म्युले सगळे पाठ करायचे पण. किंवा मराठीमध्ये दंडगोल.
पोळपाट ते पोळ्या करायचं बेल काय म्हणतोय मराठी? वर्तुळ असतो, आता वर्तुळ असतो त्या वर्तुळाला जर हाईट दिली आपण, सिलेंडर जर आपल्या घरचं सिलेंडर आहे, त्याचा आकार त्याचा आकार जो असतो, एवढा आकार त्याला म्हणतात सिलेंडर. गोल असतो आणि त्याला एक उदाहरण कुठलाही पाईप घ्या, गोल आहे आणि त्याला काहीतरी लेंथ आहे म्हणजे हाईट आहे एक प्रकारे त्याची, त्याची असा गृहीत धरा, समजलं? किंवा एक गोल डबा असतो बघा, असा गोल डबा पाहिलाय का तुम्ही? ईट वगैरे ठेवायचा गोल डबा, तो बेलन आकाराचा असतो म्हणजे तो दंडगोल आकाराचा असतो. लक्षात आलं? रॉड वगैरे पाहिले असतील गोल भरीव जे असतात ते, समजलं? ते आपल्याला बघायचं. आता तो दिसताना आपल्याला असा उभा ठेवला असा दिसेल, गोल भाग नाही दिसणार. जर असं उभा ठेवला पाईप तर त्याचा डायरेक्ट असा भाग दिसेल, गोल थोडी दिसणार आहे आपल्याला समोर, समजलं? तर आपण समजण्यासाठी असं लिहू, हे आहे समजा असं. तर याला काय असते? त्रिज्या असते, हे माहिती तुम्हाला गोल. आता या गोलला त्याचा घनफळ किती असते, याचं आकारमान किती असते, तुम्हाला एक सांगितलं. हे आकृती कुठली आहे? गोल आहे, गोल. आणि गोल हाईट पर्यंत ताणलेला आहे. आता मागे सांगितलं तुम्हाला की आकारमान म्हणजे काय? तर क्षेत्रफळ, त्या क्षेत्रफळाला हाईटने गुणून टाकायचं किंवा हाईट त्याच्यावर टाकायची म्हणजे ते घनफळ होतं. याचं घनफळ किती येईल सांगा, किती येईल याचं घनफळ? पाय आर वर्ग हा झाला क्षेत्रफळ गोल, त्याला हाईट पर्यंत ताणलाय म्हणतो काय असेल, त्याला हिंदीमध्ये आयतन म्हणतात, हे लक्षात घ्या. हे पाठ कसं होईल, ती आकृती काय ते समजून घ्या, समजलं? हे असं याचे हे असतात त्याचे ते पाठ, ते घोकमपट्टीनं पाठ होऊन जाईल, कुठे वापरायचं काय करायचं येणार नाही कधी. ते आकृती समजून घ्या आणि एकदम बेसिक आकृती आहे, काही अशी एकदम किचकट आकृती नाही, समजलं? आपण कधी नाही बा असं कुठल्या आकृती त्याचं काढायचंय का आपल्याला आकार, एकदम साध्या साध्या आकृती आहे. हा फॉर्म्युला कसा आला तो समजला काय? मराठीत लिहून घ्या. इथे हा वर्तुळाचा एरिया आहे आणि त्याला हाईट जोडली आहे, मराठीत लिहून घ्या. लक्ष आता याच्यामध्ये त्याचा संपूर्ण पृष्ठफळ याचेही असतात. आता भरीव आहे समजा, एखादा भरीव दंडगोल आहे, एक पाईप लक्षात घ्या, दोघी पॅक आहे समजा, असं भरीव आहे, त्याच्यात काय दिसेल आपल्याला? हा एक भाग दिसेल आणि एक भाग असेल ना तसा, दोन भाग असे गोल असतील आणि बाकीचा जो असेल तो असा वाला असेल वक्र मध्ये, समजलं का? कसा असेल तो? असा वक्र असेल ना भाग, पाईप पाहिलाय ना तुम्ही, तसा सरळ असतो का चौकोन आहेत वगैरे असा, तो कसा असतो? असा गोल असतो, त्याला वक्र पृष्ठ म्हणतात. काय म्हणतात त्याला? वक्र, कारण तो कसा असतो? वक्र असतो, समजलं का? वाकलेला असतो तो असा, त्याला वक्र पृष्ठ म्हणतात. याच्यामध्ये दोन पृष्ठफळ असतात, एक असतं ते गोल दिसणारे हे बेसवाले, याच्यावर जो स्थिर सांगतो जाईल आपल्याला भरीव आहे समजा, आणि हा जो असतो तो असा वक्रवाला एक असतो, ज्याच्याने वक्र पृष्ठफळ असतं आणि हे दिसणार दोन असतं, आणि दोघी जर मिक्सर केलं मग संपूर्ण संपूर्ण म्हणजे टोटल होईल ना, मग ते वक्र आणि ते दोन म्हणजे संपूर्ण पृष्ठफळ. लक्षात आलं? त्याचं वक्र पृष्ठफळ काय असतं ते एक फॉर्म्युला असतो, एक पाईप आहे, मोठा पाईप आहे आणि त्याला काहीतरी हाईट आहे, लेंथ आहे, त्याला रंगवायचं आहे. तर कुठून रंगवणार तुम्ही? वरूनच रंगवणार आहे असं, त्याचं क्षेत्रफळ किती असेल?
ते वक्र पृष्ठफळ असेल ना, वाकलेला भाग असेल, कारण ते दोन असे झाकणं नाहीये समजा त्याला, तर तुम्ही तेवढाच भाग रंगवणार आहे. म्हणजे पृष्ठफळ कसं काढणार, ते वक्र पृष्ठफळ असतं, ते कसं निघतं ते लक्षात घ्या. ते वक्र आहे म्हणजे ते कशावर तयार आहे, याच्यावर आहे, याच्यावर आहे ना ते. काय असते असा भाग, काय असतो वर्तुळाचा कोणता भागातून असा भाग, इथून पडत सुटली आहे तिकडे आली तुम्ही, याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, परिघ म्हणतात ना. परिघ काय म्हणतात त्याला, सर्कम्फरन्स किंवा परिघ म्हणतात. परिमिती अशी असते ना तसा. बघ तो किती असतो तुमचा, 2πr. किती असतो, 2π. 2π का, कारण हे पुरं 2π आहे ना, 360 आर असा फिरलाय तो, 2πr असतो. काय असतो 2πr, आणि तो 2πr कुठपर्यंत खेचलाय, एच पर्यंत खेचलाय. ही हाईट आहे त्याची, ही हाईट आहे, ही नाही, आणि ही त्रिज्या आहे. समजलं, कुठपर्यंत खेचला तू, हाईट पर्यंत आहे का. जे वक्र पृष्ठफळ किती असतो, 2πr, म्हणजे हा वक्र भाग 2πr, हा वक्र भाग कुठपर्यंत, एच पर्यंत, 2πr असं याला होतं. नाही समजलं, पाठ करत आहे. वक्र पृष्ठफळ, दंडगोलचं वक्र पृष्ठफळ 2πr. 2πr म्हणजे ते सर्कम्फरन्स म्हणजे परिघ, आणि एका हाईट पर्यंत त्याला खेचलाय म्हणजे एच, 2πrh. लक्षात आहे, वक्र पृष्ठफळ झालंय, फक्त जो वक्र भाग असतो त्याचं पृष्ठफळ, त्याचं क्षेत्रफळ झालं. समजलं. आता उरले कोणते मग, ते असे समोर दोन गोल, हे एक गोल आहे, हा एक गोल आहे. मला माहिती आहे गोलचं क्षेत्रफळ काय असतं, पाय स्क्वेअर. एक पायर स्क्वेअर आणि एक पायर स्क्वेअर, म्हणजे किती वेळा पायर स्क्वेअर झाले ते, पायर स्क्वेअर. याला दंडगोलचा पाया म्हणतात, पाया, कारण त्याच्यावर उभा असतो ना तो, त्याला पाया म्हणतात. ठीक आहे, किती आले पायाचं क्षेत्रफळ, हे दोघी पायर स्क्वेअर, पायर स्क्वेअर, म्हणजे किती वेळा 2 पायर स्क्वेअर झाले झालं. मग आता याचं संपूर्ण पृष्ठफळ, संपूर्ण पृष्ठफळ किती, तर लिहा संपूर्ण पृष्ठफळ या दंडगोलचं. तर बघा ह्याच्यामध्ये हे 2 पायर स्क्वेअर, 2 पायर स्क्वेअर आणि प्लस वक्र भाग पण दोन झाले. वक्र भाग, वक्र भागाचं किती होतं, 2 पायर झालं. आणि याला शॉर्टकट कसं लिहिलं म्हणजे पहा, 2 पायर स्क्वेअर अधिक 2 झालं, 2 वर्तुळ आणि वक्र भाग. याला लिहिताना पाठ करताना कसं लिहिलं, यांच्यामध्ये कॉमन कोण आहे, 2 पाया, 2 पाया कॉमन काढला तो. इथे बघा एक आर उरला, 2 आर होते ना, एक आर उरला आणि इथे एच उरला, म्हणजे इथे आर. पाठ करताना हा फॉर्म्युला पाठ करा. संपूर्ण पृष्ठफळ काय, वक्र पृष्ठफळ 2πrh, आणि संपूर्ण पृष्ठफळ काय असतं, 2πr r प्लस. 2πrh हे पटकन पाठ, ठीक आहे. बोलून लिहून पाठ होते, मनातल्या मनात मुख्य आणि पाठ केलं तर होत नाही. जण म्हणतात की आम्ही इतक्या वेळा वाचतो, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र लक्षात राहत. लक्षात राहण्यासाठी काय करावं लागतं माहिती का, त्या मेंदूला सांगावं लागतं की हे महत्वाचं आहे. कसं सांगणार त्याला, ज्याच्यावर तुम्ही जास्त मेहनत घेता ते महत्वाची गोष्ट असते. तर कुठलंही वाचताना त्याचे नोट्स काढायचे असतात, आणि नोट्स तिथे फक्त असे रंगवून चालत नाही. पुस्तकात रंगवतो ना आपण, हायलाइट करणं, ती पुढची स्टेप आहे. पहिली स्टेप काय असते, पहिलं वाचन करताना पहिलं वाचून घ्या पुरं पुस्तक, दुसरं वाचन करताना नोट्स काढा, धावत्या नोट्स, समजलं, पटापट पटापट. तिसरं चौथं वाचन जेव्हा करणार तेव्हा हायलाइट करा. समजा ते पहिल्याला हायलाइट करणार, मग म्हणता आम्हाला चुकीच्या गोष्टी करणार तर कसं काय येणार, समजलं का. म्हणून प्रोसेस काय आहे ती, पहिलं काय करायचंय आपल्याला, हे आकृती समजून घ्या. याच्यामध्ये आकृती समजून घ्या कशी,
तयार होतं ते बघा, शिकून घ्या. आणि नंतर पाठ करायचं येते, आणि पाठ करताना याचा संबंध कसा येतोय, मग हा उपाय असतो आणि लिहून बोलत गेले तर ते तुम्हाला पाठ होते. तिसरी स्टेज जी येते ते पुढे येईलच आपली, की आपल्याला गणित सोडवावं लागतं. जेव्हा गणित तुम्ही जास्तीत जास्त सोडवणार त्या फॉर्म्युल्यावर, ते तेवढ्या वेळा यूज होणार, म्हणजे परत परत लिहिले जाणार. यूज झाले की मग दिमागाला समजते की हे महत्वाचं आहे. एखाद्या गोष्टीचा उपयोग झाला तरच त्या मेंदूला असं वाटते की हे महत्वाचं आहे, नाही तर त्याचा दाखवत नाही. मोबाईल माहिती तुम्हाला, मोबाईल प्रत्येकाला माहिती आहे मोबाईल. तुम्ही ज्या विंडो खोलून ठेवता बघा, ज्या विंडो खोलून ठेवता, तुम्ही एक याच्यावर दाबता, ते सगळे विंडो समोर येतात तुमच्या. जे खोललीच नाही ते समोर येणार आहे का? ज्या आपल्या दिमागातल्या ज्या विंडो तुम्हाला खोलून ठेवायच्या, ज्या महत्वाच्या आहेत, त्याच फक्त वर राहतात, आणि बाकीच्या गोष्टी त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मागे स्टोअर केलेल्या असतात. म्हणजे एक 15 वर्षापूर्वी कोणीतरी मित्र होता तुमचा, तो अचानक समोर आला, तो दिमागात आहे, बॅक ऑफ द माइंड आहे, तो समजलं का? तो असा समोर आहे का? समोर काय सध्या आपल्या क्लास, अभ्यास, घरची आठवण येते, कुणी असेच 5-7 गोष्टी आपल्या समोर आहे, समजलं का? आणि जे कधीतरी पाहिलेले ते झालं स्टोअर मध्ये, तर ते स्टोअर वाला बाहेर किंवा त्याला बघितलं. पण सध्या ते हे ना महत्वाचं, म्हणून जे महत्वाचं असतं दिमाग त्याला स्टोअर करतो, समजलं? तर त्याला वारंवार लिहिणं वगैरे वाचणं केलं तर ते स्टोअर होईल. आता बघ, संपूर्ण पृष्ठ लक्षात आलं एवढे याच्यावर दंड. सिलेंड्रिकल शेप मध्ये ते काय असतं, ते आपल्याला शॉकअप पाहिले, शॉकअप गोल असतात ना ते, शॉकअप. अजून काय असतं, स्प्रिंग वगैरे. पुढची आकृती अशी, शंकू. काय म्हणतात त्याला? शंकू म्हटलं कोण, कोण शब्द ऐकल्यावर काय काय आलं तुमच्या डोळ्यासमोर, तो आकारीच आहे. कोण कोण आलं, कोण म्हटल्यावर कुठला कुठला कोण आला सांगा, कुठल्या आकार आले दैनंदिन जीवनातले? जोरात बोला, जोरात. शंकू, कोण म्हटल्यानंतर कोण आठवलं? आईस्क्रीमचा कोण पाहिला आहे का? त्याला कोण म्हणतात? त्याच्या फक्त ते वरचं जे सिलेंडर ते काढून टाकायचा, गट्टू तो, समजला का? तो जो गट्टू असतो आईस्क्रीमचा गोळा, तो काढून टाकायचा, तो जो आकार असतो तो कोण असतो, झालं? नंतर ज्याच्यात काही आपलं कर्तृत्वानी असा एक दिवस साजरा केला जातो, माहितीये का? बर्थडे. बर्थडेला हे टोप्या घालता येणे लोक, ते जोकरची टोपी, ती ती कोण असते? अजून मेहंदी, माहिती तुम्हाला? मेहंदी, मेहंदीचा कोण असतो? अजून ते केक वर डिझाईन काढतात, तो बी एक मेहंदी सारखाच तो कोण असतो, आहे की नाही? जशी मेहंदी असते आधार काढतात ते त्याच्यावर काढतात. सगळ्यात वाईट अन्न म्हणजे केक आहे सध्या, जे तुम्ही खाता ना 150 रुपयात स्वस्तावाला. नाही, या चिपकासाठी 150 आणा, ह्यासाठी 500 आणू. तुम्ही 500चा आणा की 5,000चा आणा, केक इज द वर्स्ट थिंग इन द वर्ल्ड, समजलं? जाऊ द्या, खात जा. तर अजून काय आठवलं?
कोन म्हटल्यावर मंदिराले वगैरे असतात ना गोल घुमट असे ते कोण ते असे बी असतात असे ते पिरॅमिड टाईप असतात. पिरॅमिड असा असतो ना त्रिकोण असा तो वाला नाही, जो पुरा असा वक्र असतो असा पुरा गोल. ते ते कोण वगैरे जे आता उदाहरण पाहिलं पण ते लक्षात आलं, त्याला म्हणतात कोण. हा कोण जो तयार होतो, कोण तयार होतो तो सिलेंडर पासून तयार होतो. समजा मी एक सिलेंडर घेतला असतो, एक सिलेंडर, आणि याच्यातून मला असे कोण तयार करायचे. तर एकाच हाईटचे जर तयार केले, समजा एक 50 सेंटीमीटरचा सिलेंडर आहे आणि 50 सेंटीमीटरचे मला कोण तयार करायचे, म्हणजे एकाच हाईटचे, एका हाईटचेच जर कोण तयार करायचे असले तर एका सिलेंडर पासून 3 कोण तयार होते. एका सिलेंडर पासून 3 कोण तयार होते, म्हणजे एका सिलेंडर पासून एम हाईटचे 3 कोण तयार होतील. हा बेस सारखा राहील, म्हणजे आजूवर्तुळ जे काही त्रिज्या असेल समजा 10 सेंटीमीटर, तिथे 10 असेल समजा. तर एका सिलेंडर पासून 3 कोण तयार होतात सेम हाईटचे. लक्षात आलं? मग का सांगतोय मी हे, कारण याचा जो आकार असतो, याचा आकार, आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत लक्षात. एक आहे याला त्रिज्या, हा जो शंकू आहे भरीव आहे, समजा तो भरीव आहे, तो कसा आहे शंकू भरीव आहे असं लक्षात घ्या, आणि त्याला असं ठेवलं आहे समजा. आता त्याला त्रिज्या आहे, त्याच्यानंतर त्याला एक हाईट असते अशी उंची, जे याला सिलेंडरला आहे बघा ते हाईट असते. पण याला अजून एक तिसरी गोष्ट आहे, ती म्हणजे हे तिरकी उंची, तिर्यक उंची म्हणतात किंवा तिरपी उंची म्हणतात तिला. समजला, ती एल ने दाखवतात. एल कशा दाखवतात, लेंथ एल. तिरपी उंची काय म्हणतात तिला, तिरपी उंची. आणि हे असते ते उंची, साधी उंची जी असते ती, आणि हे काय त्रिज्या. या 3 गोष्टी असतात याच्यामध्ये. याच्यामध्ये काय होतं फक्त एक त्रिज्या होती आणि एक हाईट होती, म्हणजे उंची होती फक्त. तिरकी इरकी काही नाही होती याच्यामध्ये. याच्यामध्ये तिरकी उंची अशी जर मोजली आणि अशी सरळ जर मोजली अशी तर वेगळी असेल. तिरकी उंची असते आणि हे असते, 3 गोष्टी असतात. पण एका एका सिलेंडर पासून, एका सिलेंडर 3 तयार होतात. मग आता मी सिलेंडरचं जर हे म्हटलं की आकार किती असतो, तो पाय आर स्क्वेअर एच असतो, त्याच्यापासून किती तयार झाले, 3 कोण तयार झाले. झालं. मग हा 3 जर इकडे पाठवला तर कसं होईल, 1/3 पाय आर स्क्वेअर एच, म्हणजे कोण, कोणाचा घनफळ. तर कोणाचं घनफळ 1/3, पण काय करायचं 1/3, काय करायचं 1/3, हे झालं कोणाचं घनफळ. हो, किती आलं घनफळ 1/3 पाय आर स्क्वेअर. लक्षात ठेवा ही जी आकृती असते आपली, ही जी आकृती आहे ती तयार झालेली आहे सिलेंडर पासून. मग सिलेंडर पासून जर ती तयार होत असेल तर याचा अर्थ त्याच्याशी संबंधित याचं घनफळ असेल, त्या आकाराशी संबंधित. पण ते एकामध्ये तयार होत नाही.
म्हणजे काय, तर याचं घनफळ किती असेल मग, समजलं ना. कारण 3 वेळा सिलेंडर, सॉरी 3 वेळा कोन म्हणजेच 1 वेळा सिलेंडर असतं. मग 1 वेळा सिलेंडर म्हणजे पाय आर स्क्वेअर एच असतो. मग हे 3 कोन आहे. मग एक कोन म्हणजे किती, 3 इकडे आला तर छेद झाला, म्हणून 1/3 पाय आर स्क्वेअर एच असं त्याला म्हणतात. हे क्लिअर. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असते, दुसरी गोष्ट कुठली असते याच्यामध्ये, तर एल लेंथ असते. तिरकी उंची कशी काढायची, तिरकी उंची कशी काढायची, तिरकस उंची किंवा तिरपी उंची असं म्हणतात. तिरकी उंची. तर हे बघा, हे आकृती दिसते तुम्हाला. मी जर इथे असं केलंय, हे हाईट झाली, हाईट आहे ना ती अशी, मी हे आकृती बाजूला लिहितो, अशी आकृती तयार होती. समजलं? म्हणजे ही हाईट आहे पहा, हाईट या आकृतीमधून बाहेर काढलं मी इमॅजिनरी भाग. मग हा हाईट झाला, आणि हे किती झालं, तर हे पहा इथून इथपर्यंत वर्तुळ आहे, ते वर्तुळाची झाली त्रिज्या, आणि हे काय झालं, हे अशी तिरपी उंची. 90 डिग्री म्हणजे हे काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण तयार झाला. काय जवळचं परिमाण. मग एल कुठे येतोय, कर्णावर येतोय. एल कशावर येतोय, कर्णावर येतोय. कर्णाचा वर्ग, एल वर्ग बरोबर किती असतो, तर पहिली बाजू दुसरी बाजूचा वर्ग, पहिली बाजूचा वर्ग किंवा असं पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजू, कुठलाही इकडे तिकडे. मग एल बरोबर किती, अंडर रूट टाकावं लागेल. मग हा एल स्क्वेअरचा एल येईल, आणि हे आर स्क्वेअर अधिक एच स्क्वेअर, हा फॉर्म्युला लिहा की आहे. हे तिरकी उंची कशी काढायची, तिचा रेडियस दिलेला असेल, त्रिज्या दिलेली असेल, आणि हाईट दिलेली असेल तर अंडर रूट आर वर्ग अधिक एच वर्ग, हे पहिले लिहून याची बेरीज करायची, मग ते रूटच्या बाहेर काढायचं. नाही तर मग इथे आर वर्गचा आर आला आणि एच आला, मग आर अधिक एच असं करायचं नाही. इथे समजला, म्हणून आपण तिथे एल वर्ग अधिक बी वर्ग होतं ना, नाही तर ते अंडर रूट मध्ये का लिखू, कारण हे पहिले सोडवावं लागतं, त्यानंतर मग ते बाहेर येते. समजलं. हा गुणाकार असला की डायरेक्ट बाहेर येतो, गुणाकार असला की. पण बेरीज वजाबाकी असली तर डायरेक्ट बाहेर येत नाही. आधी ते बेरीज किंवा वजाबाकी सोडून घ्यावी लागते, जे उत्तर येईल ते बाहेर काढावं लागतं. समजलं. तर हे लिहून घ्यावी व्यवस्थित. तिरकस उंची किती असते कोणाची, रेडियस माहिती, तर ते एल काढता येईल. आता याच्यामध्ये, यामध्ये तो असा भाग आहे, तो वक्र भाग आहे. असा गेलाय ना तो, असा वक्र भाग समजला. आणि त्याच्यावर तो शंकू थांबलाय, हा वर्तुळ आहे. वर्तुळ किती आहे, इथे किती होते, इथे एकच वर्तुळ आहे, वर काय पॉईंट आहे इथे, पॉईंटला पॉईंट छोटा बिंदू म्हणजे याचं क्षेत्रफळ किती, पायार वर्ग, आणि हा वक्र भाग असेल. मग वक्र भाग म्हणजे कोणत्या इथे कसा इथे कोणती उंची वक्र पृष्ठफळ याचं जे असेल ते किती, हे पाहिजे साधा पृष्ठफळ जो त्याचा बेस तो पाय आर स्क्वेअर आहे. कोणचा जो बेस आहे, कोण याच्यावर कधी थांबणार नाही, सिलेंडरचे जे पाय असतात दोघी पाय असतात, आणि याला इथूनच उभा करता येईल, याच्यावर उभा राहणार नाही. याला पाया म्हणतात. मग पायाचं क्षेत्रफळ किती आलं, पाय आर वर्ग, कारण काय तो वर्तुळ. आता हे वरचं हे जे पूर्ण आहे वक्र भाग आहे, तर शंकूचे वक्र पृष्ठफळ कसं असतं ते काढू. एल शी संबंधित, मग ते किती असतं, पाय आर एल. पाठ करा डायरेक्ट, शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर एल. दिलेली असते याला म्हणजे त्रिकोणची आर म्हणजे त्रिज्या असं लिहून.
एच म्हणजे उंची आहे फक्त साधी उंची, आर म्हणजे त्रिज्या. शंकूच्या पाया त्याला पाय म्हणजे आपले पाय म्हणजे काय, ज्याच्यावर आपण ठीक आहे. मग त्याचा पाय शंकूच्या पायावर तर पाया कुठल्या गोल आहे गोल, म्हणून त्याचा पाया. आता शंकूचे हे वक्र पृष्ठबळ झालं वक्र, आणि हे पायाचं झालं, दोघी मिळवले तर शंकूचे संपूर्ण पृष्ठबळ. संपूर्ण पृष्ठबळ म्हणजे काय, क्षेत्रफळ बरोबर किती. तर बघा हे पायावर येईल, हा गोल आणि प्लस हे वक्र भाग आणि पाया, याच्यामध्ये कॉमन कोण निघेल समोर, पाया. इथे कोण उरेल, आर अधिक एच. तो फॉर्म्युला जर पाठ असला तुमचा 2 पाय आर आर प्लस एच, तर हाही तसाच आहे, फक्त याच्यामध्ये काही दोन नाहीये, आणि इकडे एचच्या ऐवजी आर प्लस एच. तो ज्या रिदम मध्ये पाठ केला त्या रिदम मध्ये याला पाठ करायचा, 2 पाय आर आर प्लस एच, पाय आर आर प्लस एच. समजलं, हे आजूबाजूला ठेवून जर तुम्ही फॉर्म्युले पाठ केले तर लवकर पाठ होते. समजलं, म्हणजे तो दंडगोल त्यानंतर जे मागचा पाहिला निष्ठिका किती आणि काय होता तो घन होता, तर ते आजूबाजूला ठेवलं तर लवकर पाठ होते. कळतंय, याची टेक्निक लक्षात ठेवा आणि असं ठेवूनच त्याचा अभ्यास करा, हे पाठ करा. त्याचा उपयोग जेव्हा गणितांमध्ये तेव्हा ते अजून जास्त कळतील बरं, पण तोपर्यंत या आकृत्या समजून घेऊ आपण. झालंय. आता याच्यामध्ये काही ते कर्ण वगैरे नसतो, याच्यामध्ये दंडगोल मध्ये याच्याने काही कर्ण मिळतं ते काढायचं नसतो याच्यामध्ये. पुढची आकृती जी आहे काय गोल, त्याला म्हणतात गोळा. गोळा काय म्हणता, भरीव गोळा आहे तो. दोन गोळे असतात म्हणजे पोकळ गोळा वगैरे भरीव गोळा, ते दंडगोल बी तसे असतात. पाईप जो असतो, पाईप पाईप हा दंडगोल पण पोकळ आहे ना, पोकळ. समजला का, खोकला बेलन म्हणतात पोकळ, तोही असतं. त्याच्यामध्ये ते त्रिज्या वगैरे काय बदल होतो ते गणित येतील तेव्हा सांगेल मी तुम्हाला, पण हा पूर्ण भरीव आहे. आता मी हे इथे का काढलं, कारण 3D डायग्राम आहे म्हणून. आता गोलले जसं हे मला दाखवतात, हे 3D अशी दिसते. आता गोल्लेने दाखवतायत, तुम्ही गोल्ले कसंही काढा तो तसं, म्हणून त्याला असं काहीतरी केलं होतं की हे काढलंय असं केलं की मग तो झाला असा भरीव दिसतो तो. समजलं का, तर गोळा असतो गोळा. मग या गोळ्या काय म्हणतो आपण त्याला, गोळा इंग्लिश मध्ये स्पियर म्हणतो. स्पियर. स्पियर स्पियर म्हणजे काय, गोळा. गोळा म्हणजे काय, तुम्ही जो गोळा खेळता तोच गोळा. समजला, चेंडू बी गोळाच एक प्रकारचा, फक्त जो पोकळ असतो मध्ये. समजला. आपण जे खेळता प्लॅस्टिकचा चेंडू तो पोकळ असतो बरं. क्रिकेटचा चेंडू, जे क्रिकेटवाले खेळतात त्याचा चेंडू पोकळ असतो का, पोकळ नसतो तो. वरून कातडी असते आणि मध्ये लाकूड असते. माहितीये का, पाहिलंय का कधी, खेळले का त्यांनी कधी, काय असं साधा खेळ, क्रिकेट साधा खेळ नाही. समजला का, म्हणून ते एवढे सजून जाता ना ते मस्त योद्धा, ते पूर्ण घालून जाता हेल्मेट गिल्मेट हे ते. एक म्हणे ते घाबरता म्हणे, आपले फुटबॉलवाले कसे डायरेक्ट बूट घालता फक्त आणि चालले. त्या फुटबॉल किती बी जोरात मारला अंगाला तर लागतो का, कोणत्याही गोष्टीची तुलना कुठेही करता कोणी. प्रत्येक खेळ कठीण असतो आणि प्रत्येक खेळ सोपा असतो. समजलं, कोणत्याच खेळाला आपण शिवी द्यायची नाही. समजा मला आवडत नाही क्रिकेट, मी क्रिकेटला शिव्या दिल्या पाहिजे का, नाही. जर मला म्हणजे कोणता माणूस चांगला असतो ते सांगतो मला, ज्याला एखादी गोष्ट आवडते, मला एक खेळ आवडतो मी त्याच्याने करिअर करतोय सांग, किंवा मला एक गोष्ट आवडते मला पोलीस व्हायचंय, पोलीस खातं आवडतं,
पोलीस का आवडतं? ते कलेक्टर कामाचे नसतात, पोलीस मध्ये ताकद असते. काही गरज आहे का कलेक्टरला शिवाय द्यायची? पोलीस कसे चांगले ते सांगायचं. चांगला माणूस तोच की जो स्वतःची मार्केटिंग करतो, दुसऱ्यांना शिव्या न देता. हा, त्याला एक माहिती असते की दुसऱ्यांमध्ये कमतरता काय, पण तो कमतरता दुसऱ्यांच्या सांगत नाही. जर मी लोकांना शिवाय, म्हणजे मी इथे तर सांगितलं की या सरपेक्षा मी भारी शिकवतो, असं बोललं, मी किती भारी शिकू किंवा नाही शिकू हे ठरवणार कोण आहे? समोर बसलेले विद्यार्थी. मग त्या शिक्षकानं जर म्हटलं, एका शिक्षकानं दुसऱ्याबद्दल किंवा अरे यांच्यापेक्षा मी चांगलं शिकवतो, मग आज शिकवणारा जरी असला चांगला तरी तुम्ही याला मानणार का? कारण यानं काय केली? टीका केली. यानं काय केली? दुसऱ्यावर टीका केली. म्हणून तुम्हाला जर एखाद्याला समजा दुश्मन आहे तुमचा, त्याला जर चांगला आहे सबक शिकवायचा तुम्हाला चांगला, तर त्याच्याबद्दल कधीच कोणाशी बोलू नका. त्याला म्हणतात सगळ्यात मोठा रिव्हेंज, म्हणजे बदला. समजलं? तुमचा जो कॉम्पिटिटर आहे त्याचं तुमच्या तोंडात कधीच नाव नाही ना, म्हणजे सर्वात मोठा बदला असतो. का? कारण तुम्ही महत्वच दिलं नाही ना त्याला, भावच दिलं नाही त्याला, आणि तुम्ही वारंवार त्याचं नाव काढताय. म्हणजे काय की झालं, रात्री झोपता खाता पिता सगळा हाच दिसतोय त्याला, जे टेन्शन मध्ये येतो. समजलं का? कळतंय का? मोठे मोठे खेळाडू झाले, एखादा उदाहरण काय आठवत नाही मला, त्याला विचारलं होतं की बा तुमचा प्रतिस्पर्धी हा तो, त्याच्याबद्दल काय सांगणार? माझ्या कोणी प्रतिस्पर्धी नाही आहे, माझा प्रतिस्पर्धी मीच आहे. मी माझ्याशी स्पर्धा करतो फक्त, बाकीचे कोणी माहिती नाही मला. जे एका वाक्यामध्ये उडवून टाकले त्यानं सगळी, काही भाव दिला का त्यानं समोरच्याला, तो किती मोठा असतो. सगळ्यात मोठा रिव्हेंज काय आहे? सर्वात मोठा बदला काय असतो? की आपण आपल्यावर असणारा टीका येऊ द्या. तुम्हाला जर कोणी टीका करतो याचा अर्थ तुम्ही मोठे होता, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही दुसऱ्यांना टीका करणं म्हणजे तुम्ही लहान आहे. म्हणून तुम्ही पाहणार की मोठे मोठे लोक दुसऱ्यांवर डायरेक्ट टीका करत नाही. हा, ते भांडण करतील पण टीका नाही करत. टीका करणं आणि भांडण करणं हे दोन गोष्टी आहे. भांडण म्हणजे समोरासमोर डायरेक्ट काय बोलायचंय त्याला बोलील, हा त्याला बोलील. तो लोकांना नाही सांगत फिरणार की हा सांगतो तसा, चुकल्याने करत ते. टीका करणं म्हणजे एक प्रकारची चुकली राहते ते, इनडायरेक्ट. समजलं? क्लिअर होता? हा गोळा आहे. आता गोळा जो असतो याचा आकार कसा असतो? गोल आहे पूर्ण. आणि याला जर बघायचं असलं आपल्याला, तर चार बाजूने जर बघितलं आपण, चार बाजूने, तर हा पूर्ण दिसतो. समजलं? चार बाजूने हा पूर्ण दिसतो. तर याचं पहिले सूत्र लिहून घेऊ आपण, घनफळचं याचं सूत्र लिहून घेऊ. आता घनफळ किती असतं? आता दोन कम्पेअर मध्ये करू आपण. हा गोळ आहे आणि हा अर्धगोळ आहे. म्हणजे कापेला अर्धा गोळ. समजलं? हा गोळ आहे स्फिअर, आणि हा जो असतो याला म्हणतात हेमिस्फिअर. तुम्ही हाफ स्फिअर म्हणू शकता किंवा हेमी म्हणा. हेमी म्हणजे अर्धा. तर हा जो गोळ असतो याचा घनफळ असतो, याचा व्हॉल्यूम काय असतो? घनफळ म्हणजे व्हॉल्यूम, आकारमान. घनफळ म्हणजेच आकारमान जो असतो, घनफळ म्हणजे आकार. 4/3 पाय आर क्यू. पाठ करेल याच्यामध्ये ना चार शब्द जे असतात, चार, ते कसे असतात? हे पहा, हा चारला बाहेर काढतो, याला पोडतो 1/3 पाय आर क्यूब. का झाला? कारण पहा आर आर लांबी रुंदी उंची म्हणजे त्रिज्या आर हाईट बी आरच इंची, म्हणून तो आर एक जुळला, म्हणून तो आर इथे एक म्हणजे म्हणून तो इथे आर. ते 4 वेळा शंकू असं म्हणू शकतो तुम्ही. पण त्याला असं काही पाठ नको करा, हे फक्त माहिती आहे. पाठ असंच करा की 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय, 4/3 पाय आर क्यूब. लक्षात? आणि अर्धा जर असेल, अर्धा, अर्धा म्हणजे याचा अर्धा होईल. अर्ध्याचा अर्धा
आता इथे 5 लिटर पाणी मावते हे जेवढा आकार मध्ये याचं किती असते घनफळ म्हणजे हा अर्धगोळा जो असतो अर्धगोळा म्हणजे हेमिस्फिअर त्याचं घनफळ किती असतं 2/3 पाय कारण पाहिजे 2 न भागलं तुम्ही असं अर्धा 1/2 तर 2×2 4 असा भागतोय म्हणजे हे पार्ट झालं तुमचं किती पार्ट होईल हे 4/3 हे 2/3 म्हणजे त्याच्यापेक्षा आता याच्यामध्ये किती हाईट वगैरे सगळं झालं तो गोळाच पूर्ण वक्र असतो गोळा काय असतो तोच पुरा वक्र प्लेन आहे का गोळ्याचा पृष्ठभाग वक्र त्याच्यामध्ये वक्र पृष्ठफळ नावाचा प्रकार म्हणजे म्हणजे डायरेक्ट संपूर्ण पृष्ठफळ किंवा त्याला तर ते किती असतं तर ते बघा एक गोळा 4 बाजूने बघितला तर पूर्ण दिसतो इकडनं बघा तिकडनं बघा इकडनं बघा इकडनं या असा असा भाग दिसतो तो आपल्याला असा तिकडनं असा आणि असा असे 4 भागात दिसतो तो पूर्ण दिसतो हे 4 भागात पूर्ण होतो असं लक्षात ठेवा 4 भागात तो पूर्ण होतो म्हणजे काय 4 वेळा गोलच दिसतो तो पायार वर्ग दिसतो पायार वर्ग म्हणजे इकडनं बघितला तर पायार वर्ग दिसेल ना तो क्षेत्रफळ आणि असा किती वेळा बघितलं पूर्ण दिसतो तो 4 वेळा म्हणून तो 4 पायार वर्ग असतो काय असतो तो 4 पायार वर्ग अर्धगोळ्याचं काही ना पण संपूर्ण पृष्ठफळ हा याचं 4 म्हणजे बघा ते एक व्हिडिओ आली बघा महाराज माहिती का प्रेमानंद महाराज माहिती का तुम्हाला हा माहिती का तुम्हाला लक्षासोबतचा भाऊ लक्ष माहिती लक्ष्मीकांत बेर्डे माहिती का जे इसवी सन 2000 पुढे जन्माला आले ते लगे माहिती नसेल त्याच्या पहिल्याच्या लोकांना एकदम चांगलं लक्ष्मीकांत बेर्डे मराठी पिक्चर लय मोठं व्यक्तिमत्व होतं त्याच्यासारखा हिरोच नाही आलाय मराठी समजलं का म्हणजे त्याचा एक बी पिक्चर फ्लॉप नाही एकही पिक्चर त्याचा फ्लॉप नाही एकदम भारी आहे आणि कॉमेडी एकदम सात्विक आहे 65 कॉमेड्या नाही काही डबल मिनिंग नाही काही नाही दादा कोणके सारखे काहीच नाही एकदम सात्विक विनोद आहे एकदम चांगला एकदम भारी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ जर असला 2 असले तर मग ते एकदम भारी तुम्हाला जर एकदम बोर वाटलं तर असं टाकायचं लक्षाचे पिक्चर धडाकेबाज हे ते पाहायचं एक पिक्चर पाहायचा खुश समजलं असं बोर वाटलं म्हणजे जीवनामध्ये असं उदास वाटलं आत्महत्या करावीशी वाटली हे वाटली नाही पाहिजे आपल्याला पण वाटले समजा तर मग एकदा तो पिक्चर पाहायचा असा एक बी पिक्चर नाही की त्याने कॉमेडी केली नाही सिन्सिअर एकदम सिन्सिअर पिक्चर मध्ये कॉमेडी केलं जुनेवाले पिक्चर म्हणतो समजलं बाकी नंतरच्या नवीन मध्ये तो होता पण ते ठीक होत तो जो बावला असतो ना तसा बोलतो बा जो बावला नाही बोलत हा माणूस गळ्यातून बोलतो होटणं आलं मला होट हलत नाही त्याचं ती टिकनिक आता ती काय आणि इथून तो आवाज काढतो आणि इकडनं हातवारे करतो असे ते खेळ चालतात बावल्यांचे माहिती तुम्हाला बोलणारा हाच असतो तो फक्त असा हसत असतो दात चिपकवलेलं असतं त्याने म्हणजे दिसत नाही काही इथून ते चालतं तुमच्यापैकी एखाद्याला येतच असेल 100% ती कला समजलं का प्रत्येकाने काही ना काही कला असतात तर त्या कलेला वाव नाही मिळत असं घरी केलं तर विचित्र म्हणतं आपल्याला म्हणून आपल्या कला आपण घरीच दाबून टाकतो अर्धे कलाकार बसले असतील इकडे यांना काही ना काही येत असेल पानापासून पिंगाणी लाकडापासून बासरी किंवा मग कोणतेही वाद्य खटकन खटकन वाजवता येत असेल कोणतेही चित्र पटकन काढता येत असेल असा इथे एकही बसला नाही की त्याला एखादी कला येत नाही एखादाचा असा असेल ना किमान की मला खाता कसं येते म्हणजे याचा अर्थ
आता म्हणजे योग्य जेवण कसं असतं, म्हणजे 4 हॉटेलमध्ये घेऊन जा, कुठलं जेवण चांगलं आहे, शरीरासाठी चांगलं आहे, याच्यामध्ये काय कंटेंट वगैरे हे सांगता येतं. हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे सध्या, समजला. तर ते कळतं, म्हणजे सेन्स चांगले असतात त्याची, समजला. एखाद्या वातावरणात म्हणजे इथून आत गेला की त्याला लगेच कळतं की आजचं लेक्चर बोर होणार आहे किंवा आजचं लेक्चर भारी होणार आहे, त्याला येताच क्षणी कळतं. आता 6 सेन्स झालेला असतो, म्हणून तो म्हणतो "मला काहीतरी वाईट वाटते", 4 मित्र घाबरतात, हा झाला, हा जे वाईट म्हणतो ना खरं होतं. तेच ते सेन्स जागृत असतात. असा तुमच्यापैकी एकही नाही की तो विनाकारण इथे जन्माला आला बा, असं काहीतरी, असं चूक झाली काहीतरी येऊन गेला इकडे पृथ्वीवर, असं काहीच नाही. ऑल पर्सन इन द वर्ल्ड आर डिफरंट. कसं मागे प्रूफ केलं होतं ना. कसं प्रूफ करायचं? एखादा म्हणतो ना की मी थोडा वेगळाच आहे, त्याला सांगायचं तुम्ही सगळेच वेगळे. तो बघेल कसं काय, तर सगळेच वेगळे, सगळे काय वेगळेपण आहे प्रत्येकामध्ये? प्रत्येकामध्ये काय वेगळापण आहे? फिंगरप्रिंट चेक करा. देर आर 8 बिलियन पीपल इन द वर्ल्ड. 800 कोटी लोक आहेत. नो वन मॅच फिंगरप्रिंट्स अँड द आय, म्हणजे डोळे त्यांचे मॅच केलेले नसतात मला वाटतं, पण फिंगरप्रिंट तर बिलकुल मॅच होत नाही. 800 कोटी म्हणजे तुम्ही सगळे युनिक आहे की नाही, सगळे वेगवेगळे आहे की नाही. तर तुम्हाला जर असा भ्रम झाला असेल की मी थोडा वेगळा आहे, तर तो भ्रम खरा आहे, तुम्ही खरंच वेगळे. पण मी इतरांपेक्षा भारी आहे, मग हा भ्रम खोटा आहे तुमचा. समजलं का? तुम्ही कशात भारी आहे ते शोधा, इतरांचं नको विश्लेषण करा. समजलं? तुम्ही भारी आहे, तुम्ही एकदम भारी आहे. समजलं का? साखर गोड आहेच, पण असं अर्थ नाही की साखरच गोड आहे. सॅक्रिन बी गोड असते, काही टेन्शन नाही. अजून खूप गोष्टी अशा आहे, मध बी गोडच असतं. समजला? तुम्ही काय आहे ते तुम्ही स्वतःला ओळखा. समजलं का? हे जे जीवन मिळालंय ते आपल्याला स्वतःला शोधण्यासाठी मिळालंय. कोण कसं आहे काय त्याच्यासाठी मिळालंय का? जाऊ द्या, इथे बघू. संपूर्ण पृष्ठफळ याचं किती असतं? किती सांगितलं? 3. 3 का सांगितलं? हा, 3 बरोबर आहे, पण का 8 केलं आहे की इथे काही सांगते ना? मग याचे 4 होते ना, 4 बाहेर वर्ग, याचे 3 का झाले? 2 झाले पाहिजे होते ना, मग 3 का झाले? त्याचं कारण काय ते लक्षात घ्या. बघा, हा गोळा आहे असा, त्याला कापला, कापला. आता मला कापल्यानंतर ही जी बाजू होती ती दिसत होती का आधी? एक गोळा समजा तुम्ही असं रंगवायला घेतला, एक रंगवला, एक चेंडू रंगवला, बाहेर वर्ग रंगवला, त्याला कापला. समोर कलिंगड आला, कलिंगड पुरा हिरवा आहे, बाहेर वर्ग कापला. इकडे टू बाहेर गेला, टू बाहेर गेला, म्हणजे ते 2 हिरवे गेले. पण अजून त्याच्यामध्ये 2 बाजू वाढल्या, कोणत्या? मध्ये लाल वाढल्या ना. तो कोण आहे? गोलच आहे ना तो. तो काय आहे? गोल आहे, म्हणजे बघा हे बाजू वाढली, दिसणारी ही बाजू वाढली, म्हणजे पायार वर्ग वाढला त्याच्यामध्ये, म्हणजे एक भाग वाढला ना. असे तर 4 पायार वर्ग होते, तर अर्धे अर्धे कापले, 2-2 झाले ते. पण तो एक वाढलाय त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा, जो आधी याच्यात हिडन होता. दिसणारा भाग म्हणजे पृष्ठफळ असं म्हणतो ना आपण, मग तो हिडन होता इथे, पण कापल्यामुळे तो वाढला. म्हणजे 2 पायार वर्ग इथे होता, पण हा एक्स्ट्राचा वाढला म्हणून तो एक त्याच्यामध्ये ऍड होतो, म्हणून तो 3πr वर्ग. लक्ष आलं? त्याला प्रॅक्टिकली असं 4 पायर वर्ग संपूर्ण. तर चूक काय होते इथे की हा 2 असेल, हा 2 नाहीये. हा घन पडतोय आकार. आता एवढा गोल होता, त्यात 5 लिटर पाणी मावत होतं, त्याला अर्ध कापा, असे 2 टोपले तयार करा, इकडे अडीच इकडे अडीचच मावेल. समजलं का? कारण तो आकारमान आहे, आकारमान. आणि हे जे हे क्षेत्रफळ आहे, आकारमान मध्ये क्षेत्रफळामध्ये फरक असतो. एक आकारमान असेल ते टोटल आकार, क्षेत्रफळ बदलतात, कारण लक्षात दिसणारे भाग लक्षात घ्या. हे लिहून द्या. याच्यामध्ये दुसरं अजून काय असतं? दुसरं काही नसतं याच्यामध्ये. आता हे सगळेच्या सगळे
सूत्र बघा बरं, सर्व सूत्र बघा. त्याला कुठलं जास्त अडचणीचं वाटतंय तुम्हाला? एखादी आकृती बघा. या प्रश्न आपण म्हणतो ना 2/5/6 15/20 ते माप असतं. ते हे माप कसं दिलं असेल म्हणजे 8/7/5 असं आहे. याचा अर्थ काय? लांबी, रुंदी आणि उंची असं दिलेलं असतं. समजलं? तर लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे. तर इथे जे घनफळ किती असतात तुम्हाला माहिती आहे. लांबी, रुंदी, उंची याचा गुणाकार म्हणजे इष्टिकाची करून घ्या. 8 × 7 × 5 हेच म्हणजे ते घनफळ झालं. झाले 8×56 56 × 5 280. कशामध्ये मोजू ते? मीटर 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 क्यूब 3 वेळा मीटर झाले. मीटर क्यूब मध्ये सेंटीमीटर क्यूब, मिलीमीटर क्यूब, इंच म्हणतो ना मध्ये क्यूब मध्ये असतं. आणि जर फूट असलं तर फूट क्यूब मध्ये असतं. लक्षात आलंय? घनफळ आणि कर्ल. एका घनाची बाजू 8 सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ आणि कर्ल किती? आता बघ, बाजू आहे म्हणजे ए बरोबर 8 दिलाय 8 सेंटीमीटर. घनफळ किती असतो? ए क्यूब. लांबी, रुंदी, उंची सारखीच आहे ना. हे लांबी, रुंदी, उंची क्यूब होता म्हणजे 8चा क्यूब आहे. 8चा घन किती असतो? 512. किती असतो? 512 सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर होता ना म्हणून सेंटीमीटर क्यूब. 512. कर्ण किती असतो? कर्ण
मुला काय घन जर असलं तर लिहिला ना किती आहे √3 म्हणजे किती ए किती 8 गुणिले √3 म्हणजे 8√3 असं ऑप्शन मध्ये असेल किंवा याला जर सोडवलं तर 8 गुणिले 1.73 8 त्रिक 24 2 8 झाले 56 आणि 2 58 5 8 1 8 आणि 5 हा गुणाकार येत नाही असे जर असतील हा गुणाकार येत नव्हता तर त्यांना पुढे काहीच येणार नाही. जर समजा येत नसेल तर आपल्या मित्रांना आजूबाजूला जो सोडवतो त्याला विचारून घ्या आणि पक्क करत आहे. नाहीच त्यालाही येत नसेल तुमच्या ग्रुपला येत नसेल मला सांगा मी सांगेल तुम्हाला गुणाकार कसा करतात. पण गणित जर शिकायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला अति प्रॅक्टिस केल्याशिवाय प्रॅक्टिस महत्वाची आहे. हे समजलं नाही आणि करणं म्हणजे सेंटीमीटर मध्ये एक तर असं 8√3 सेंटीमीटर असेल किंवा मग हे सोडवलं कारण √3 ची किंमत 1.732 असते. 1.732 आणि √2 म्हणजे 1.41 वगैरे पाठ करा. घनाकृती टाकीत किती पाणी वाहते त्याच्यामध्ये 5 मीटर किती पाणी वाहते आता याची बरोबर तर तुम्हाला याच्यावरून कळून देईल घनफळ वाढेल आणि किती पाणी वाहते वगैरे ते सगळं कळतं. लक्ष जर तुम्ही हा असा घनाकृती टाकी याच्यामध्ये पाणी मावायचं आपल्याला पाणी 5 मीटर यायची बाजू सगळे 5 5 5 सगळे 5 5 घनाकृती म्हणजे सगळं 5 5 आणि इष्टिकाची ती मध्ये असलं मग लांबी रुंदी उंची दिली असते त्याची लांबी 5 आहे रुंदी 3 आहे 2 आहे असं काहीतरी दिलं असतं तर तिथे इथे त्याचे आणि याचे घनाकृती येतं घनाकृती. आता एक लक्षात ठेवायचं जर एक घन आहे एक एक मीटर एक एक मीटर त्याचं घनफळ किती ए म्हणजे एकाचा घन म्हणजे एकच 1 मीटर क्यूब असं तरी 1 मीटर क्यूब म्हणजे तुम्ही जर घरी टाकी घेतली आणि 1 मीटर अशी 1 मीटर अशी आणि 1 मीटर हाईट 1 मीटर बाय 1 मीटर 1 मीटर अशी जर टाकी तयार केली तुम्ही 1 मीटर आडवी 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंची तर त्या टाकीमध्ये 1000 लिटर पाणी मावतं. किती पाणी मावतं 1000 लिटर पाणी मावतं म्हणजे 1 मीटर क्यूब जर माप असेल आकार असेल 1 मीटर क्यूब 1 मीटर क्यूब जर आकार असेल तर लक्षात आलं कळलं. जर जर तुम्ही 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर असा एक तुकडा तयार केला आणि त्याच्यात पाणी जर मावलं पाणी जर टाकलं त्याच्यामध्ये तर त्याच्यात 1 लिटर पाणी मावतं. तुम्ही जर 10 सेंटीमीटर
10 सेंटीमीटर किती असतं माहितीये ना? 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर असा तुम्ही एक टोपला तयार केला, त्याच्याने पाणी टाकलं तर 1 लिटर पाणी मावेल. किती मावेल? 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर 3 वेळा म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर. 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर. लक्षात आलं? आता लिहून गेलं किंवा 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. म्हणजे काय, जे उत्तर लिटर मध्ये जर काढायचं असेल तुम्हाला, तर मीटर क्यूबचं जे जे उत्तर येईल त्याला गुणीला 1000 करायचे, ते लिटर होऊन जातं. समजलं? म्हणजे काय बघा, मीटर क्यूबला लिटर करताना, मीटर क्यूबचं उत्तर लिटर मध्ये करताना गुणीला काय करायचे? 1000. कारण एका मीटर क्यूब मध्ये 1000 मावते, बाकीच्या मीटर क्यूब मध्ये किती, तर गुणीला 1000 करायचे. समजलं? कळलं काय? मीटर क्यूबचं रूपांतर लिटर मध्ये करताना गुणीला 1000 करायचे आणि लिटरचं मीटर क्यूब मध्ये करताना भागीला 1000 करायचे. समजलं? म्हणजे लिटर दिलंय त्याला मीटर क्यूब मध्ये काढायचं, भागीला 1000. समजलं? समजा त्याने म्हटलं की 5 मीटर क्यूबची टाकी आहे, तर किती लिटर मावेल याच्यामध्ये, तर 5 गुणीला 1000 म्हणजे 5000 लिटरची टाकी. समजलं? त्याने म्हटलं 5000 लिटरची टाकी म्हणजे किती मीटर क्यूबची आहे, तर 5000 ते 1000 म्हणजे 5 मीटर क्यूबची टाकी, असा याचा अर्थ होतो. आता मला सांगा, 5 जर याचा बाजू आहे तर याची 5चा घन म्हणजे 125 मीटर क्यूब हे आकार आलं. काय आलं? मीटर क्यूब. त्याला गुणीला काय करणार? लिटर मध्ये उत्तर पाहिजे ना. ऑप्शन कशात आहे? लिटर मध्ये. मग लिटर मध्ये मग 125 गुणीला काय करणार? 1000 म्हणजे लिटर होईल. म्हणजे 125 वर 3 शून्य म्हणजे किती आले ते? 1,25,000. 1,25,000 लिटर पाणी मावेल. 1,25,000 लिटर पाणी मावेल. कसं आलं ते पुढे येईलच ते. ती अडचण असेल तर विचारा. आता एकाने विचारलं होतं, असा डब्बा होता घरी, असा डब्बा आहे पिठाचा डब्बा, टाकी असते गोल आपल्या घरी बघ, त्याच्यात किती पाणी काय त्याची हाईट मोजायची, एच घरी असते ना ते, काय म्हणतो आपण त्याला, पाणी वगैरे लग्नात देताना का ते गिफ्ट, टाकी म्हणतात, टाकी अजून काय म्हणतात, टाकी म्हणतात. कशी गोलच असते ती, त्याची हाईट मोजायची, हाईट बरोबर कट टू मधून मोजायची, मधून बरोबर म्हणजे ते बेस वगैरे जो असला, समजा एवढा जाडा बेस असला त्याला, ते मोजला नाही जात ना मग त्याच्यात, बरोबर इथून इथपर्यंत अशी मोजायची हाईट मोजली. तुम्हाला माहिती आहे आकारमान किती असतं, पायाला स्क्वेअर असतो, पाय तर माहिती आहे 22 एच माहिती पडला, हाईट. आर कसा मोज सांग, तो हे एक धन असा मोज होता, असा ठेवू की तसा ठेवू, आता तुम्हाला माहिती आहे का त्याचं सेंटर काढावं लागेल, आता इथे थोडं कठीण नाही आहे की नाही. तर याचं जर त्रिज्या पटकन मोजायची असेल तर कशी मोज सांग, एक दोरी घ्यायची, कडी वगैरे, त्या धागा घ्यायचा, तो इकडे पकडायचा, असा पुरा गुंडाळायचा त्याने इथपर्यंत, गुंडाळला बाहेरून असा, थोडासा थिकनेस असेल त्या टाकीचे ते थोडं कमी जास्त होतं, दोरी मग इथपर्यंत आला की मग हे एवढं तोडून घ्या आणि मग ही दोरी घेतली, ही मोजायची. हे दोरीचं माप येतं जे काही आलं तुमचं सेंटीमीटर, याच्यावर आर इकडे तिकडे पाठवतो, आर असतो परफेक्ट, त्याची किंमत मग हिच्यात टाकायची. विचारायचं किती लिटरची,
एखाद्या त्याची पद्धत आहे सोपी, एखाद्या सगळ्यात सोपी पद्धत सांगतो. त्याच्यामध्ये माहिती असलेलं पाणी टाकून पाहायचं फटाफट. टाकीमध्ये 10 लिटर चालते. आणि सांगतो, जर तुम्ही हे घरी केलं आणि काहीच न भरता जर करून दाखवलं घरच्यांना, इथे तेवढं पाणी नको. पण जवळपास तेवढं असं मावलं, असं मावलं लगेच इम्प्रेस. समजलं का? तुम्ही आहे ना थोडं वातावरण लक्षात घ्या आजूबाजूचं. कोणीच हुशार नाहीये, कोणीच नाहीये. सगळे काय करताय, आहेत त्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने फक्त समोर आणतात म्हणून ते हुशार ठरतात. समजलं का? इडली डोसा आहे. इडली मध्ये फक्त थोडा पुदिना टाका, पुदिना इडली डोसा. वड्याचे 17 प्रकार, वडे तेच असतात. त्याच्यामध्ये हा झणझणीत आहे, तो खुसखुशीत आहे, तो लुसलुशीत आहे, काय काय ते नावं देतात. तुम्ही समोर काय प्रेझेंट करताय ते महत्वाचे आहे. तुम्हीच तुम्ही कपडे कसे घालताय ते महत्वाचे. समजलं? म्हणजे अर्थात तुम्हाला दुसऱ्याला दाखवायचं असलं तर दिले की फरक पडत नाही, दिले की फरक पडत नाही. पण दुसऱ्याला दाखवायचं असेल तर तुम्ही काय दाखवता त्याच्यावरनं तुम्हाला सगळं मिळतं. समजला? सगळा आत्मविश्वासाचा खेळ. समजला? लोकांना तुम्ही काय दाखवतात ते आता फक्त लोकांना पाहिजे. वेगळं करायला कोणी तुमच्याकडनं काही अपेक्षा धरली की तुम्ही डायरेक्ट वेगळा सायंटिस्ट बनवून वेगळा शोध लावणार. आहे त्या गोष्टी कशा रिप्रेझेंट करताय. समजलं? गणित आहे, ते कोणी सोडवेल, ते काही एवढं कठीण नसते. लवकर कोण सोडवतोय त्याला, बरोबर कसं समजून कोण सोडवतोय, खरा अर्थ समजून कोण सोडवतोय, या सगळ्यांचं आजकाल निदान केलं जातं. समजलं? पहिले घोकंपट्टीवाले चालून गेले, हा जमाना बदललाय आता. पहिले घोकंपट्टीवाले पाठ करणारे असे लागून गेले. आता पाठांतर वगैरे हे सगळ्या गोष्टी फक्त सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काम आहे. ते प्रायव्हेट मध्ये नोकरी करायची असेल, सन्मानाची म्हणतोय मी, सन्मानाची, तुमचं जे शिक्षण झालंय ते वाली, त्या पगाराची, तर तुम्हाला ते खरंच येत असेल गोष्ट तर तुम्हाला ती नोकरी लागते. नाही तर तुम्ही इंजिनियर आहे, तुम्हाला सुपरवायझरची नोकरी लागते. इंजिनियर काहीतरी शोध लावतो, काहीतरी तयार करतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि इकडे इंजिनियर काय करतो, लक्ष ठेवतो, यानं काम केलं की नाही. तर सुपरवायझर ते तर कोणी होऊ शकतं ना. एखादा हुशार व्यक्ती यानं काम केलं की नाही, त्यानं केलं की नाही, ते तर पहिल्यापासून ट्रेनिंग असतेच आपली, की कोण करतोय काम, कोण नाही करतोय, याच्यावर त्याच्यावर म्हणजे ते लक्ष देण्याची आपल्याला ट्रेनिंग असतेच पहिल्यापासून. गावामध्ये बसलेले असतात पण लोक, चावडीवर बसलेले असतात, लक्ष येतं की कोण काय करतोय, याचा पोरा काय करतोय, त्याचा काय करतोय. त्या सुपरवायझर शिकायची गरज नसते. इंजिनियरला काय लावतात मग, त्याचं कारण माहितीये का तुम्हाला? याला इंजिनियर काही कामाचं नाही, मग याला घेता का बरं? ते सरकारी नियम. मेडिकल माहिती आहे तुम्हाला? मेडिकल 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 टाकायचं असेल तर काय करावं लागतं तुमच्याकडे? बाकी सगळं जाऊ दे, तुमच्याकडे लायसन पाहिजे. जागा, दुकान वगैरे ते भांडवल भिंडवलचे जाऊ दे, प्रत्येकाकडे काय पाहिजे? तुमच्याकडे लायसन पाहिजे. कोणाचं? केमिस्ट, ड्रगिस्ट, डी फार्मसी काहीतरी झालं पाहिजे ना तुमचं. तुम्हाला जर एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा कुठेतरी लाईटाच्या ठिकाणी घ्यायची, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा वगैरे काहीतरी झाल्यावर लायसन पाहिजे तुम्हाला टेंडर घेण्यासाठी. असं कोणी घेईल का ते? तर मला मेडिकल टाकायचं तिथे लायसन पाहिजे की मी तो आहे. खूप लोक काय करतात, मेडिकल टाकतात, दुसऱ्याचं लायसन भाडून घेणं असं करतात ना. जिथे लायसन पाहिजे असतं. तसं एखादी कंपनी टाकली की त्याच्यात ठरलेले सरकारचे नियम औद्योगिकीचे, की इतके कमीत कमी एवढा जर टर्नओव्हर आहे तुमचा इतक्या कोटीचा एवढ्याचा, तर कमीत कमी एवढे वर्कर पाहिजे, त्याच्यावर एक कमीत कमी एवढा इंजिनियर पाहिजे. तुमची जर कंपनी मेकॅनिकलशी संबंधित आहे, यांत्रिकीशी, यंत्र तयार करते, काहीतरी वस्तू तयार मॅन्युफॅक्चरिंग करते, मेकॅनिकल इंजिनियर एवढे एवढे पाहिजे एका माणसाच्या मागे एवढे. मग ती मजबुरी असते म्हणून ते. आणि मग सस्त्यावाले इंजिनियर ते पाहता 15,000 20,000, कोणी आता 15-20,000 काही इंजिनियरचे भाव आहे. एल बी काही येत नाही, हे चालले आता पुण्याला नोकरीला चाकणले, काय करतोय माहिती नाही. असं सगळं बनवून झालं. समजला? म्हणजे सांगायचं काय, दोन प्रकारचे शेंगदाणे असतात. एक असतं ज्याच्यामध्ये ऑइल जास्त असतं,
आणि दुसरा असतो त्याच्यामध्ये ऑइल कमी असतं. ज्याच्यात ऑइल कमी असतं तो असतो मोठा शेंगदाणा, ज्याच्यात ऑइल जास्त असतो असतो छोटा. जो छोटा असतो त्याच्यात तेल काढलं जातं, जास्त भावात विकला जातो. आणि जो मोठा असतो तो खूप कमी भावाचा असतो. मग त्याला आता कसा विकला जाईल, मग त्याला आहे ना मस्तपैकी टेस्ट भाजून गिजून काहीतरी लावून. भोई लोकांकडे तुम्हाला मिळतात पहा ते शेंगदाणे, ते कमी ऑइलवाले असतात. समजलं का? जे तेलासाठी वापरलं, जे मागणी विकतात ते मग इकडे काहीतरी तेल करून मग त्याला महाग विकलं जातं. समजलं का? म्हणजे कसं रिप्रेझेंट केलं ते महत्वाचं असतं. त्याला जर तेलाच्या ठिकाणी विकायला नेलं तर त्याला भाव मिळत नाही. समजा हा 100 रुपये किलो असला कोणता तेलाचा, जास्त आहे मला वाटतं 110-120 रुपये भाव आहे. ते जर असला 100 तर याचा भाव 60 रुपये असतो, 70 रुपये असतो. मी काय सांगतोय तुम्हाला सांगा बरं. सांगण्याचा अर्थ हा की काहीच टेन्शन नको घ्या. तुम्ही जर एकदम भारी इंजिनियर आहे वगैरे किंवा एकदम भारी काहीतरी शिक्षण घेतलेले आहे, तुम्हाला नोकरी लागणारच, काही टेन्शन काही ना काही आहे. पण समजा तुम्ही नसले तर मग काय करा तुम्ही, मग व्हॅल्यू ऍड करा. आता तुम्ही रिप्रेझेंट असं करा की तुम्हाला लोकांनी विकत घेतला पाहिजे. तो खारा शेंगदाणा जो असतो ना त्याच्यात फॅट ऑइल वगैरे काही नाही, आणि तो ऑइलच्या ठिकाणी विकला गेला नाही, पण त्यानं असं झालं भाजून घेतला आणि तो दुकानात आला तेव्हा तो याच्यापेक्षा महाग विकला गेला. खारे शेंगदाणे विकत घेता की नाही तुम्ही कधी कधी 10 रुपयाचे एवढे किलो मध्ये मोजा, 200-300 रुपये किलो न होतो तो. समजलं का? म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, कोणीच वाया जाणार नाही, काही टेन्शन नको घ्या. तुम्ही जर ऑलरेडी एकदम भारी येतं काही टेन्शन नाही, तुमचं आयुष्य नसेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे होऊ शकता, फक्त थोडी मेहनत करा. ज्याच्याकडे काहीच नाहीये, ज्याच्याकडे काहीच नाहीये असं वाटतं जर तुम्हाला, तर तुम्ही सगळ्यात मोठे होऊ शकता. कारण ज्याला ही भीती असते ना की बेटा आपल्याकडे काही नाही, तोच मोठा होतो. आणि ज्याला हा एकदम ओव्हरऑल वेळ असतो ना, अरे आपल्याला तर होऊन जाईल, काही टेन्शन नाही, आपण तो हुशार आहे, तो मागे राहतो. लक्षात येतंय का? हे जे मी सांगतोय कळतं का मित्रांनो तुम्हाला? हे नाही कळलं चालेल, तुम्हाला हे कळलं पाहिजे. इथं कळतंय ना एबीसीडी काय शिकवलं? पुढच्या वेळेस असं असं काहीतरी शिकू आपण. माझा एक मित्र आहे देवेंद्र नावाचा, यू कॅन सर्च इट ऑन इंस्टाग्रामवर, तुम्ही सर्च करू शकता त्याला. तो त्याला बोलता येत बिचारायला, ऐकून येत. तो मित्र आहे माझा. असं मी इंजिनिअरिंगला असताना पायपी स्टँडपर्यंत आमची बस यायची तिथे, तो घराकडचा होता जायचा, आम्ही एकमेकांना भेटायचे असेच फक्त करायचे. आता त्या इशाऱ्यामध्ये म्हणलं आला बोलत का बोलली, मग त्याच्याकडे गेलं, मी तुझं नाव काय, तो काहीच नाही, त्याचा आवाजही नाही निघाला, काही नाही, मी काय बोलतो त्याला काही कळत नाही. मग ते बरं आताही मला कळत नाही त्याची साईन लँग्वेज काही नाही. त्याला घरचे आहे ना बिचारा समजायचे, अशांना बिचारा समजता की नाही, त्याला बिचारा समजायचे. मग त्याचं म्हणणं काय होतं, हो आम्ही स्वाभिमानी आहे, आम्हाला बिचारी गिचारी नव्हतं. त्याने एमपीएससी ची तयारी केली, वेगवेगळी तयारी केली, त्यांच्या जागा असतात, त्यांचे जे गव्हर्नमेंटची जे शाळा आहेत त्यात तो शिक्षक लागलाय. आता इथे मला वाटतं मुंबईला आहे, अंबरनाथ वगैरे कुठलं आहे तिथे शाळा आहे त्यांच्या, डीप डीप स्कूल म्हणतो याला, डीप कर्णबधीर म्हणतो ना आपण ते. तिचं चित्र इतकं जबरदस्त आहे आणि प्रत्येक चित्राला थीम असते. जर कोणाला इंटरेस्ट असेल तुम्ही त्याचा आयडी टाकून दाखवेल तुम्हाला, ते त्याच्या याच्यावर त्याने टाकलेलं आहे, आपल्या काय म्हणतो आपण त्याला, रिअल स्टोरी वर आहे आपल्या इंस्टाग्रामवर. आणि माझ्याकडे त्याचे चित्र आहेत, एकदम कट टू कट चित्र काढतो, एकदम जबरदस्त. आणि त्याला पहिलाच पगार 50-60 हजार रुपये महिना होता. ते नोकरी सरकारी नोकरी होती, एमपीएससी थ्रूच गेला होता वाटतं. अभ्यास केला त्यांच्या याच्याने, तिथे तो मुलांचा आवडता शिक्षक आहे. विशेष सांगतो आता, तो भारतात अनेक ठिकाणी एकटा फिरायला गेलाय, लहान असतानापासून 18-19 वर्षाचा होता तेव्हापासूनच एकटा. त्याला बोलता येत नाही, त्याला ऐकू येत, त्याला मराठी लवकर कळत नाही, मराठी म्हणजे ते लिहिलेली, इंग्लिशमध्ये तो लिहून संवाद करतो. आणि मग त्याच्या घरचे ते हातवाऱ्यांनी ते म्हणतो भावना समजली झाली. आई बाबांना कोणाची भाषा समजते, जर ते आई बाबा असतील तर त्यांच्या लेकर ते काही असो ना, तुम्ही दुसऱ्या गावाला का ना असं त्यांना कळतं की झाले सोबत काहीतरी झालं. काय ते धागे असतात, ते कसं असतं, मोबाईलची रेंज दिसते का तुम्हाला, तशी आई बाबांची आपली रेंज येते, ती दिसत नाही पण ती आहे, समजलं का? तुम्ही विश्वास ठेवा नको.
तर त्याचे आई बाबा बोलतात. आता आमच्यासारखे त्याच्याशी येऊन त्याच्या हातावर घेऊन बोलतात. त्याने काय विचार केला मग की अजून याला सोपं कसं करता येईल. त्याचं म्हणणं होतं की आमच्याशी बोला रे तुम्ही चांगलं. त्याने एक अभ्यास केला की यांच्या साईनमध्ये ना काही साईन अशा असतात की या आहे ना एकदम अशा अश्लील वगैरे वाटतात, लोक याचा अर्थ वेगळा काढतात. मग त्याने काय केलं की याला ऑर कसं देतील त्याच्यावर रिसर्च केला आणि एक पुस्तक लिहिलं. साईन लँग्वेजवर एक पुस्तक ऑलरेडी होत्या काही, त्यांनी थोडे चेंजेस करून हे करून थोडं त्याला असं मस्त गव्हर्नमेंटकडून बी थोडंसं हे मिळालं, म्हणजे शाबासकी मिळाली. अमेझॉनवर त्याचं पुस्तक विक्रीला आहे. तो आजही चित्र काढतो, मोदीचा सपोर्टर आहे तो. मोदीचे विरोधक वगैरे त्याच्यावर व्यंगचित्र वगैरे इतके जबरदस्त काढलेले ना ते एकदम काँग्रेसचा एकदम दुश्मन आहे तो. काय माहिती काय आहे ते बिचारायला त्यालाच माहिती. तर त्या चित्रांमध्ये ते दिसतं व्यंगचित्र. राज ठाकरे माहिती ना व्यंगचित्रकार आहे बाळासाहेब ठाकरे, तसा हा व्यंगचित्र काढतो आणि एकदम भारी. ती व्यंगचित्र म्हणजे साधं नाही, चित्र काढणं साधं असू शकते पण त्याला जे लाईन देता ना ते काहीतरी लिहिता एक ओळीमध्ये सगळं करते आपल्याला, त्याला खूप जास्त डोकं लागतं. असं आहे, एक तासाचं भाषण द्यायला सोपं असतं पण 1 मिनिटाचं द्यायला खूप कठीण असतं, कारण एका मिनिटात सगळं सार सांगायचं असतं. आता ते व्यंगचित्र एका उडीमध्ये सगळं, तर तो तिच्यामध्ये पारंगत आहे. तर असा तो आहे. आता हा जर बोलत बसला असता, बोलत येतच नाही त्याला, पण तो जर असा विचार करत बसला तर आपल्याला बोलता येते बिचारा झाला असता. तर ये ना त्याला विचारलं मी, का रे लग्न करशील का? हा हो. मग काय करशील? देश पाहायचा आहे परत, माझ्यासारख्या लोकांना मदत करायची. त्याला मलाच कळत नव्हता तो बोलेल म्हटलं लिहून दे मला, लिहून देत होता. स्पेलिंग मिस्टेक करतो. स्पेलिंग मिस्टेक का करत असेल सांगा बरं? लोक आहे ना, आपल्याला काय वाटतं माहितीये का की हा मुक्का आहे. मुक्का नसतो बरं तो, तो मुक्का नसतो. लहानपणी तो मुक्का नसतो. त्याला ऐकूच आलेलं नसतं, त्याला ऐकूच आलेलं नसतं, तो ध्वनी त्याच्या कानात पडलेला नसतो म्हणून तो उच्चारावा कसा याचा प्रयत्नच झालेला नसतो. जर लहानपणीच जर मायबापांना कळलं ना, तो 1-2 वर्षाचा असताना की बेटा कर्ण बधीर आहे, तो कर्णाने बधीर असतो फक्त, तर त्याले प्रयत्न करून तोंडाने बोलणं जरी शिकवता यायचं. म्हणून काही लोकांना ऐकू येत नाही ते बोलतात, पण ज्याचं माहितीच पडत नाही 5, 7, 8, 10 वर्षापर्यंत, तो मग बोलणं विसरून जातो. म्हणून तो मुक्का असतो, नाही तर कंठ असतो त्याला. समजलं का? तो फक्त करणं, तो साऊंड जर पडला तर तुम्ही, आता मी जर म्हटलं म्हणा मम, मग तुम्ही म्हणतात मम. आत्मन आत्मन, मला ऐकूच नाही आलं तर कसला ममन कसला आत्मन. साऊंड पडला तर तो उच्चार करता येतो, तसं त्यांचं झालेलं असतं. असे जर तुमचे मित्र असले ना आजूबाजूला, तर तिच्यातले 99% बिचारे झालेले असतात, एवढं लक्षात ठेवा. कारण त्यांना बिचारायला विकास नसतो. पण याची काय आत्म हे काय होती ते स्वयंप्रेरणा, त्याच्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा आणतो. विशेष म्हणजे आई बाबांचा एकुलता एक मुलगा, बहिणी भाऊ, पूर्ण आयुष्य आई बाबांचं त्यांची अटी. पण त्या मुलानं नाव काढलं त्यांचं. समजलं नाव कसं काढलं ते? अजून तो मला विचार होता मला की मला ट्रेन कर म्हणे तू खेळामध्ये एखाद्या, असं त्याचं म्हणणं होतं. पण तिची ट्रेन तिकडे, माझी ट्रेन इकडे, म्हणून तर आम्ही भेटत नाही. बाकीचं चित्रामध्ये एक नव्हे. कोणाला जर असं जर शिकायचं असलं तुम्हाला की आपल्या आजूबाजूलाच बघा, असे अनेक लोक आहे की त्यांच्याकडनं तुम्ही शिकू शकता. एक गोष्ट आपण सांगितली मलाच कळलं.